नमस्कार. मी मेदनकरवाडी अमृतनगर मध्ये रहिवासी असून 47 कुटुंबाच्या पाण्याचा प्रश्न आहे. 15 वर्षापासून आम्ही पाण्यासाठी पाठपुरावा करतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. वारंवार आम्ही आमची विनंती करतो, कोणी स्वीकारत नाही. चेंज करतात पाईपलाईन तरी आम्हाला पाणी मिळत नाही. संजय वाघमारे यांच्या माध्यमातून आम्हाला कुठेतरी जनजीवनची पाईपलाईन केलेली. एकच दिवस पाणी टेस्टिंगला म्हणून सोडलं आणि आता आमचं पाणी बंद करण्यात आलेलं आहे. आमच्यात असं एक सदस्य नाही की पाणीपट्टी घरपट्टी आमच्यावर कोणाची थकीत आहे. हे बिलकुल कुठंच नाही मिळायचं. तुम्हाला चेक करून घ्यावा. आणि इतके दिवस आम्ही पाण्यासाठी तरसतो. आता 2 दिवस पाणी आम्हाला 5 मिनिटं सोडलेलं टेस्टिंगला तर बंद करण्यात आलंय. हे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आणि तो घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. नमस्कार. मी संजय वाघमारे, मेदनकरवाडी ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच. आपल्या मेदनकरवाडीमधील अमृतनगर या भागामध्ये गेले 15 वर्ष या 47 कुटुंब पाण्यापासून वंचित आहे. पाणी येतं पण फार कमी प्रमाणात येतं. त्याचा पाठपुरावा गेले 8 महिने मी सरपंच असेल, भाऊसाहेब असेल, कमिटी असेल यांच्या माध्यमातून केलेलं आहे. परंतु हे काम करत असताना अनेक अडचणींचा सामना या ठिकाणी करावा लागला. आत्ताच 8 दिवसापूर्वी आम्ही जलजीवनच्या माध्यमातून ही लाईन चालू करून घेतली. सरपंच असेल, भाऊसाहेब असेल यांच्या विनंतीने आणि सहकार्याने आम्ही ह्या गोष्टी करून घेतलेल्या आहे. परंतु स्थानिक सदस्यांचा आणि विद्यमान उपसरपंच असेल आणि स्थानिक सदस्यांच्या राजकारणाचा बळी हा कुठंतरी गेलेला दिसतो. अशा माध्यमातून या ठिकाणी मला म्हणावंसं वाटतं. कारण आज आपण पाहत आहे की आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जलजीवनचा हा एक उपक्रम या ठिकाणी राबवला. गेले 2.5-3 वर्ष झाले तर आपल्या भागामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये जलजीवनचे अनेक उपक्रम या ठिकाणी चालू आहेत. आणि हे होत असताना त्यांचं एक ध्येय आहे की ग्रामीण भागातील शेवटच्या घरापर्यंत पाणी गेलं पाहिजे. अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला आणि त्याला चांगल्या प्रकारे यश या ठिकाणी आलेलं आहे. परंतु आज आपल्या चाकण पंचक्रोशीतली मेदनकरवाडी ही फार मोठी मेदनकरवाडी वस्ती आहे आणि या भागामध्ये आज जलजीवन सारख्या योजनेला हे स्थानिक सरपंच असेल, उपसरपंच असेल, सदस्य असतील, सत्ताधारी कमिटी असेल, ही या योजनेचा कुठंतरी पायमळणी करून याला विरोध करतात आणि ह्या जनतेला ह्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. निश्चितच या माझ्या सहकार्यांवरती अन्याय झालेला आहे. निश्चित यामध्ये कोण जबाबदार असेल याच्यामध्ये आम्ही माननीय गट विकास अधिकारी साहेब यांची भेट घेतली. उद्या त्यांच्याबरोबर आमची एक विनंती अर्ज देणार आहेत. या माध्यमातून या लोकांना जो त्रास झालेला आहे हा त्रास याच्या त्रासामध्ये ज्यांनी भांडवल केलेलं आहे आणि ज्यांनी हे पाणी बंद करण्याचं कट कारस्थान केलेलं आहे त्यांच्यावरती योग्य अशी कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. उद्या भविष्य काळामध्ये पाणी हा फार आपल्या मेदनकरवाडीमध्ये 1.5 लाख लोकसंख्या आहे. 1.5 लाख लोकसंख्येमध्ये या अमृतनगरमध्ये साधं पाण्याचा टँकर येण्याची जागासुद्धा नाही आहे. एवढं असताना सुद्धा सरपंचांच्या माध्यमातून आम्ही ही लाईन टाकली. पण कुणाच्या तरी स्थानिक सदस्य असेल, उपसरपंच असेल यांनी विरोध केल्यामुळे या घटनेला कुठंतरी पायमळणी बसलेली आहे. नक्कीच याचा विचार केला पाहिजे आणि भविष्य काळामध्ये आमच्या सहकाऱ्यांना या ज्या काय अडचणी झालेल्या आहेत या अडचणीसाठी आम्ही शेवटपर्यंत आवाज उठवू आणि यांनी ज्या ठिकाणी या लोकांनी यामध्ये सहभागी होऊन हा पाणी बंद केलेलं आहे त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यासाठी आम्ही उद्या BDO साहेबांना त्या ठिकाणी निवेदन देणार आहे. नक्कीच त्याच्यातून आम्हाला चांगले यश येईल आणि पुन्हा एकदा आमच्या महिला भगिनींच्या चेहऱ्यावरती आनंद दिसेल हीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी आमचा जो पाण्याचा प्रश्न होता ते 15-20 वर्षापासून पाण्याचा प्रश्न आहे आणि आता कुठं आम्ही बऱ्याच दिवसापासून ग्रामपंचायतला पाठपुरावा केलेला आहे तरी आमचा हा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह झालेला नाही. पण आम्ही आमचे संजय वाघमारे साहेब यांच्या माध्यमातून जलजीवन योजनेचा या ठिकाणी लाईन झालेली आहे आणि याच्यानंतर लाईन झाल्यानंतर काही विरोधकांनी म्हणा किंवा कोणी जे आहे ते पाणी सोडून त्यांना विरोध करतायत आणि ते जे सेवक आहे पाणी सोडणारे सेवक त्यांच्यावर दबाव आणतात आणि आज 6 दिवस झाले पाणी नाही आहे. आम्हाला इथं आंघोळीला सुद्धा पाणी नाही. तरी लवकरात लवकर आमचा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करावा हीच आमची विनंती.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.